आकाशवाणी पणजी वीर जवान नमस्कार आणि येवकार. आकाशवाणी पणजी घेवन येता निवृत्त जवानांच्या जिविताचेर आनी कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारीत वीर जवान. आयच्यो वीर जवान आसात विंग कमांडर रश्मी प्रभू. तांचेकडे उलयतात पत्रकार, गीतकार तशेंच गोंय सरकारच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्याचे निवृत्त म्हायती अधिकारी आनीक गोंय पोलीस खात्याचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी तशेंच होम गार्ड्साचे आदले कंपनी कमांडर श्री जॉन आगियार. वीर जवान. हांव जॉन आगियार आनी तुमकां सगळ्यांक आमच्या ह्या कार्यक्रमान माया मोगाचो येवकार. आमच्या स्टुडियोन आज आसा विंग कमांडर रश्मी प्रभू. रश्मी प्रभू इंडियन एअरफोर्सान विंग कमांडर पदाचेर आशिल्ले आनी हालींच सेवानिवृत्त जाला. रश्मीबाई, तुमकां आमच्या स्टुडियोन येवकार. धन्यवाद. विंग कमांडर रश्मी, म्हाका सांग, तुमकां एअरफोर्सान जॉईन जावपाची प्रेरणा कशी मेळ्ळी आनी तुमचें शिक्षण खंय पर्यंत जालां? बेसिकली जेन्ना आमी धाकटे आशिल्ले तेन्ना दूरदर्शनूच आशिल्ले. तेजेर एक सिरियल येताले आरोहण म्हणून. सो मम्मी बरोबर बसून हांव ते सिरियल पळयतालें. तर एक जो रिस्पेक्ट आसा टुवर्ड्स डिफेन्स पर्सनल ते हांवें म्हज्या मम्मीच्या हातून पळयलें. ताच्या मागीर इंजिनियरींग जेन्ना हांव करत आशिल्लें, आमच्या कॉलेजीन आर्मी खातीर सिलेक्शनाक येताले, पण तेन्ना कॅम्पस हाका, पण दे यूज टू टेक ओन्ली मेल. बॉयजांक खातीर येताले. तेन्नाय मातशें दिसतालें आमकां कित्याक करपा मेळना, आमकां कित्याक ना, आमकां हय म्हणजे लेडिजांक कित्याक ना फिमेल विमेन कित्याक करपाक शकना दिसतालें. पण तितलें खबर नाशिल्लें की कशें जॉईन करपा जाता. मागीर सबसिक्वेंटली जेन्ना इंजिनियरींग केलें आनी हांव IT जॉब जॉईन करपा वेट करतालें तेन्ना माय व्हेरी गूड फ्रेंड हू इज नाव माय हजबंड, तो ट्राय करत आशिल्लो इंडियन एअरफोर्साक. आनी तेज्या लागून म्हाका कळ्ळें की इंजिनियरींग करून अँड बींग अ विमेन ऑल्सो हांव जॉईन करपाक शकता. आनी शिक्षण म्हणजे हांवें बेसिकली इंजिनियरींग केलां. इनिशियल स्कुलींग आल्मेडा हायस्कूल फोंड्यान, मागीर 11th-12th अगेन GVM's हायर सेकंडरी फार्मागुडी, आनी मागीर गोवा इंजिनियरींग कॉलेजान इलेक्ट्रॉनिक्स आनी टेलिकम्युनिकेशनान इंजिनियरींग केलां. एअरफोर्सान जॉईन जावपा खातीर कितें तयारी करची पडटा आनी कशे तरेचे इंटरव्यू आनी कशे तरेचे सिलेक्शन प्रोसिजर आसता ते? बेसिकली स्पेसिफीक टू इंडियन एअरफोर्स आमी टेक्निकल एंट्री खातीर 2 एग्जाम असतात. फर्स्ट एग्जाम इज FCAT म्हणतात ताका, एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट, आणि सेकंड एग्जाम इंजिनियरींग नॉलेज टेस्ट म्हणून. तो हे जे एग्जाम्स आसा ते बेसिकली जितले एअरफोर्स आमचे स्टेशन्स आसा, बेजीस आसा, ते मी होस्ट करतात. हे जर एग्जाम्स क्लियर झाले जाल्यार एक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणून असता, विच इज 5 दिसाची सिलेक्शन प्रोसिजर आसा. तातूंत तुका फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली सगळी टेस्टिंग करतात. तुमची ग्रुप लिडरशिप, टीम मेंबर केपेबिलिटी ते सगळे चेक करून, भरपूरशे ऍक्टिव्हिटीज करून, एक्झॉस्टिव्ह 1-1.5 तासाचो 2 तासाचो इंटरव्यू असता, ते सगळे करून त्याच्या मागीर मेरिट लिस्टांनी मागीर तुम्ही शॉर्टलिस्ट जाता. SSBन पयली शॉर्टलिस्ट जाता, मागीर ओवरऑल ऑल इंडियाची एक मेरिट लिस्ट तेमी फॉर्म्युलेट करता. त्याच्या मागीर यू हॅव अ एक्झॉस्टिव्ह मेडिकल टेस्ट. ती जर क्लियर जाली दॅट इज वेन यू आर सिलेक्टेड टू जॉईन द ट्रेनिंगान मागीर आपले क्रायटेरियाज आसा जे क्लियर करचे पडटा. सो सिलेक्शन प्रोसिजर इतली आसा. पण हे सगळें करपा खातीर कितें तयारी करची पडटा? तयारी म्हणजे आता भरपूर तरीकेचे एग्जाम. आता लॉजिकल रिजनिंग म्हणजे कितें, तातूंनी व्हरायटी ऑफ क्वेश्चनेर्स जे विचारतात ते सगळी इन्फॉर्मेशन आता ऑनलाईन. इनफॅक्ट आमचे इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मीचे आपले डेडिकेटेड वेबसाईट्स आसा, थंयही मेळटात. पॅटर्न पेपर्स जे असता पळय तेही अपलोडेड आसा. थंय पळोवपाक शकता की कसले कसले टायपाचे राउंड्स असता, कसले कसले टायपाचे टेस्ट असतात. आणि सेकंडली आमच्या मार्केटान बुक्स मेळटात जे रिटायर्ड सर्व्हिस पर्सनलान बी बरयल्ले आसा, जातून सिलेक्शन प्रोसिजरा बद्दलूय आमकां इन्फॉर्मेशन मेळटा. मेन जी वस्तू सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड टेस्ट करता इज तुजी एक्च्युअल क्वॉलिटीज. सो देर आर इन्स्टिट्यूट जे ट्रेनिंग करयतात सर्व्हिस सिलेक्शन बोर्डान सिलेक्ट जावपाक, बट जे थंय सिलेक्शनाक एक्च्युअली बसतात दे आर हायली क्वॉलिफायड. आणि प्रोसेसा बद्दल
भरपूर राऊंड आसा. इट इज इझिली अवेलेबल ऑनलाईन. जर कोणी इंटरेस्टेड आसा SSB ऑनलाईन घातल्यार त्याचे सगळे राऊंड, त्याचे सगळे स्टेप्स, टेस्ट सगळे बद्दल इन्फॉर्मेशन मेळटली. बट प्रिपरेशन जी आसा पळय, इवन GTOचे एव्हरीथिंग, ग्राउंड टेस्टिंग ऑफिसर कितें चेक करता, सायकोलॉजिस्ट कितें पॅरामिटर्स सोदता तुज्या भितर, सगळे अवेलेबल आसा. इंटरव्ह्यूइंग ऑफिसर कसले टायपाचे क्वेश्चन विचारता सगळे आसा. वॉट दे वॉन्ट इज ट्रुथफुलनेस. सो इम्पॉर्टंट कितें की कॉन्फिडन्स आसपा जाय. तुमचे बेसिक ट्रेनिंग खंय जालें? इंडियन एअरफोर्साची बेसिक ट्रेनिंग दुंडिगल हैदराबादान आसा. 6 महिन्याची बेसिक ट्रेनिंग आसा. तातूंत मेनली आमचे टफनिंग आणि सिव्हिलियन टू डिफेन्स पर्सनल जे एक ट्रान्झिशन असता तेजी ट्रेनिंग, फिजिकल फिटनेसा खातीर ट्रेनिंग, PT, परेड, ते सगळे 6 महिन्याची ट्रेनिंग असता. आफ्टर दिस फर्स्ट पयली 6 मंथ्स जाले की सबसिक्वेंट ट्रेनिंग जी असता टेक्निकल ऑफिसरा खातीर इट इज इन एअरफोर्स टेक्निकल कॉलेज म्हणून आसा, जालहल्ली, बेंगलोर. थंय आमची जाता ट्रेनिंग आसा. इट इज मूव टुवर्ड्स एरोनॉटिकल इंजिनियरिंग. आमकां सगळ्यांक तेमी डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनियरिंग करयतात. दॅट इज 1 year इन एअरफोर्स टेक्निकल कॉलेज. ताज्या मागीर आमकां आमचे सिस्टम मेळटा. आतां इंडियन एअरफोर्सान भरपूर सिस्टम आसा. एअरक्राफ्ट आसा, मिसायल आसा, कम्युनिकेशन आसा. सो बेस्ड ऑन आमकां जी ब्रांच मेळटा या सब ब्रांच मेळटा ताज्या मागीर आमची ऑलमोस्ट 4 to 6 मंथ्साची आनी ट्रेनिंग असता. लायक म्हाका कम्युनिकेशन मेळिल्लें, सो म्हाजी जी स्पेशलायझेशन ट्रेनिंग आशिल्ली ती बेंगलोरान आशिल्ली फॉर अनदर 6 months. सो ओवरऑल इट वॉज 2 years ऑफ ट्रेनिंग basically before I reported to my first base. तुझ्या ब्रांचाचो रोल कितें इन द एअरफोर्स? एअरफोर्सान आता कितें आसा ब्रॉडली जर हांव सांगपाक गेलें जाल्यार आमचे एक फ्लायिंग ब्रांच आसा आणि एक ग्राउंड ड्युटी ब्रांच आसा. आता ग्राउंड ड्युटी ब्रांचान ब्रॉडली क्लासिफाय केला तेमी टेक्निकल एंट्री आणि नॉन टेक्निकल एंट्री. सो माझी आता टेक्निकल एंट्री. सो आता जितले सिस्टम इंडियन एअरफोर्सा कडेन आसा, एअरक्राफ्ट आसूं, मिसायल आसूं, कम्युनिकेशन आसूं, नाल्यार RPAs आसा, सगळ्यांचे जे आसा न्ही ते सिस्टम सारखे चलतात बिकॉज देर आर इंजिनियर्स जे ताका मेंटेन करतात, त्याचे शेड्यूल सर्व्हिसिंग करतात, एन्श्योर करतात की सर्व्हिसिबिलिटी मॅक्सिमम अवेलेबल आसा फॉर फायटिंग अ वॉर इफ रिक्वायर्ड. सो जे मेंटेनन्स जी ऍक्टिव्हिटीज आसा ताका टायमार त्याची सर्व्हिसिंग करप, एन्श्योर करप की ते एफिशियंटली चलतात, ते आमी त्याचे मॅनेजमेंट आमी करता, टेक्निकल ऑफिसर्स करता. विंग कमांडर रश्मी, म्हाका सांग, पयलीं बायलां अशी एअरफोर्सान किंवा आर्मीन किंवा नेव्हीन वचनाशिल्लीं. आतां बायलां फुडें सरतात आनी इवन एअरफोर्सान फायटर सुद्दां एअरफोर्स लेडीज आर देर इन द फायटिंग ब्रांच. अशें तुका कितें दिसता बायलांनी अशें फुडें येवपाक जाय? डेफिनेटली. ऍक्च्युली बिईंग अ वुमन म्हणजे बायलां आसून असल्या फिल्ड्सांनी काम करपाचे टफ आसा ना म्हणना, पण सपोर्टूय तितलोच मेळटा. इट इज अ युनिक एक्सपिरियन्स. आय मीन सगळ्या बायलांनी प्रयत्न करपाकूच जाय हांव म्हणटा. आणि आमकां दिसता म्हणजे डिफिकल्टीज भरपूर आसा ना म्हणून ना, पण बिकॉज आमच्या पयलीं भरपूर लोकांनी जॉईन केला आमकां मातशें इझी जालें. आज हांवें जॉईन केला, मे बी फ्युचर जनरेशन तांकां आनी मातशें इझी जातलें. आनी लिमिटींग फॅक्टर्स आसा ते ओवरकम करपा जाता, पण ट्रायूच करनाले कळटलें कशें. दॅट इज द थिंग. आणि डिफेन्स फोर्सिसान स्पेसिफिकली एक एज लिमीट आसा. म्हातारपणार चिंतपा जायना की आपल्याक करपा जाय आशिल्लें. द थिंग इज की वेन यू हॅव दॅट एज तेन्नाच प्रयत्न करून घुसपाचें. आणि जे प्रॉब्लेम्स आता सगळ्या प्रॉब्लेम्साचे सोल्युशन मेळटाच. इट इज नॉट लायक की सोल्युशन ना. प्लस जे आता हायर पोझिशनार आसात, इवन आता विमेन ऑफिसर हायर पोझिशनार पावल्यात. आता पयलीं जे जॉईन जाल्ले तांकां ते एक लिमिटेशन आशिल्लें की हायर पोझिशनार नाशिल्लीं बायलां. आयच्या दिसा आमी जेन्ना जॉईन करत आशिल्ली आनी फ्युचरान आता जेन्ना जॉईन करतली आनी वयर पावल्यात. देर आर एअर मार्शल्स हू आर विमेन ऑफिसर्स नाव. सो मस्ट ट्राय डेफिनेटली. आणि जेंडर बायस म्हणतात ते एब्सोल्युटली ना. इफ यू आस्क मी, जस्ट बिकॉज आय एम वुमेन ऑर मे बी मदर अशें म्हाका काय एक्सेप्शन दिवूय ना आणि हांव एक्सपेक्टूय करनाशिल्लें. आणि आमचें एनवायरमेंट अशें आशिल्लें की इट इज व्हेरी पॉझिटिव्ह. गरजूय पडूं ना केन्ना अशें की बायस या कितें अशें जालें, केन्नाच ना. फिजिकल स्टँडर्ड बाय वर्च्यू ऑफ बायोलॉजी मातशे डिफरन्सीस आसा, पण तो फॅक्टर ऑलरेडी नोन आसा अँड रिस्पेक्टेड आसा. सो नो बायस. बरें, म्हाका सांगात, तुमच्या नोकरीच्या स्वरूपा वांगडा तुमच्या वैयक्तीक जिणेन समतोल कसो दवरलो तुमी? सगळ्यांची आपली जी पर्सनल लायफ आसा वेगळी वेगळी आसा. फॉर म्हाज्या केसान कितें जालें, आतां हजबंडूय सर्विंग आशिल्लो, सो बिटवीन हजबंड अँड वायफ तितलो त्रास केन्ना जावं ना, बिकॉज सेम सिस्टमान काम करत आसा, कितें लिमिटेशन्स आसा खबर आसा, सो तितलो काय त्रास जावं ना. जेन्ना भुरगो जालो म्हजो तेन्ना इट वॉज डिफिकल्ट, पण इम्पॉसिबल नाशिल्लें. आतां आमचें कशें आसा, जेन्ना सकाळी 7-5 आमची लायफ सुरू जाता, जग जेन्ना न्हिदिल्लो आसता आमी ड्युटीर आसता, 24 तास ड्युटी आसता एकदां. सो एकदां आमी 2-3 दीस ऑफिसाच्यान घरा सुद्दां येना, बिकॉज आमचे एक्सरसायजीस बी चालू असतात. ते पिरियड्स मातशे डिफिकल्ट जाता, पण
सगळ्या प्रोफेशनार आपले एक डिफिकल्टी असतात. डॉक्टर असल्यारी डिफिकल्टीज आसा आपली ओन, दुसऱ्या प्रोफेशनानूय आसा. तो जेका ती जिद्द आसता करपाची आसा ते करपा जाता. आणि आतां कशें आसा, पयलीं फक्त विमेन ऑफिसर आशिल्ले, आतां बिकॉज ऑफ अग्निवीर विमेन इवन लोअर अदर रँक्सानूय आमचे आतां विमेन येवपा लागला. सो आमच्या स्टेशन्सानूय आतां क्रेशे फेसिलिटी हे सगळें इंट्रोड्यूस जालां. पयलीं ओव्हरऑल वुमेन्स नाशिल्ले, पयलीं नाशिल्ले. आतां विथ अग्निवीर वायू विमेन तेंय सुरू जाला. सो सबसिक्वेंटली ताज्या हे सगळे हाका केटर करपाक एडमिनिस्ट्रेशन अरेंजमेंट्स करत आसा. सो इम्पॉसिबल ना. प्लस फॅमिलीचो सपोर्ट मातसो घेवचोच पडटा. ते खंयच्याय प्रोफेशनार असले जायत पडटा. सो मॅनेजेबल. वीर जवान. जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. हालींच्या तांत्रिक उदरगतीचो भारतीय वायुसेनेच्या क्षमतेक कसो परिणाम जाला? टेक्निकली वस्तू बदलत असता आणि जर फायटिंग फिट फोर्स उरपा जाय जाल्यार आमी ताच्या बरोबर इवॉल्व जावचे पडटा. आतां आमचे कितें जालां, नवे एअरक्राफ्ट आयल्या, नवे मिसायल सिस्टम आयल्या. आमचे जे नवीन सिस्टम्स आसा आतां तेंची लॉंग रेंज रिचेबिलिटी आसा. म्हणजे आतां वॉर जो आसा पळय तो बॉर्डरीरूच वचून करनात आमी आमच्या ऑफिसांनी बसून आमचे आतां वॉर इज गोईंग टुवर्ड्स नेटवर्क सेंट्रीक पळोवपाक गेल्यार. अटॅक्स आर हॅपनिंग इन सायबर डोमेन, दे आर हॅपनिंग इन स्पेस डोमेन. अशें ना की आतां उठून बॉर्डरीर उठून गेल्यारूच वॉर जाता. सो टेक्नॉलॉजिकल एडवान्समेंट जाय कित्याक ताकी लोकांक आमचेर तसले अटॅक करपा जायना. इम्प्रुवमेंट्स आमचे सिस्टम अपग्रेड जाला, इंडिजनायझेशन जाला. आमचे लोकल जे कंपनीज आसा ते डिफेन्स सिस्टम्स डेव्हलप करपा लागला. सो ते सगळे आतां येवपा लागला तिनी सर्विसांनी. आणि बिटवीन सर्विसीस जी कॉर्डिनेशन आसा, तिनी सर्विसांच्या भितर जे कम्युनिकेशन सिस्टम्स आसा तातूंत भरपूर इम्प्रुवमेंट जायला. सो टेक्नॉलॉजिकली भरपूर फुडें पावल्या. बरें, भारतीय वायुसेनेचे राष्ट्रीय सुरक्षेंत कितें योगदान आसा? पळय, आमी जेन्ना राष्ट्रीय सुरक्षा म्हणटा तेन्ना देर आर 3 वर्टिकल जे ओवरऑल लोकांकूय खबर आसा. एक प्रोटेक्शन इन वॉटर जी नेव्ही पळयता, एक आसा सुरक्षाची जमनीर जी आर्मी पळयता, थलसेना, आणि तिसरी आसा प्रोटेक्शन इन एअर विच इज जे एअरफोर्साचें काम आसा. बेसिकली आमच्या कंट्रीचो एक एअर स्पेस आसा, त्या स्पेसान कोणी एनिमीन येवपा जायना हे एन्श्योर करपाचें काम इंडियन एअरफोर्साचें. आणि आमी रेडिनेस दवरपा जाय, चुकून कोणी अटॅक केलो थ्रू एअर सो ताका काउंटर करपाचें एक रेडी उरपा जाय. ते बेसिकली रोल आसा इंडियन एअरफोर्साचे. इन एडिशन आतां आमचे आर्मी नेव्ही कंपोनंट जे आसा ते असल्या जाग्यार डिप्लॉयड आसपाक शकता जाचेर जमनीची कनेक्टिविटी ना. सो तांकां रिसोर्सीस पावोवपाचें काम, एन्श्योर करपाचें की तांची लॉजिस्टीक, तांची हे सगळे कम्फर्ट पळोवपाचें कामूय ऑल्सो विथ एअरफोर्स. थर्डली जे आमचे डिझास्टर मॅनेजमेंट आसा तातूंतय इंडियन एअरफोर्साचो रोल भरपूर सिग्निफिकंट आसा. बिकॉज इन केस ऑफ फ्लड्स एंड इन केस ऑफ तसले सगळे सिच्युएशन्सान इवन कंट्रीच्या सिटिझनांक हेल्प करपाक एअरफोर्स इज डिप्लॉयड. सो दिस इज द रोल बेसिकली. बरें, वायुसेनेन प्रभावी अधिकारी जातलो जाल्यार कसले गुण म्हत्वाचे? वायुसेना म्हणून न्ही, एक्चुअली तिनी फोर्सीस जे आसा ते कॉमनली OLQ म्हणून आसता आमचे, ऑफिसर लायक क्वॉलिटीज. हय, तूं जेन्ना SSB कंडक्ट करतात बेसिकली तेमी हेच क्वॉलिटीज कॅन्डिडेट्सा भितर सोदतात तिनी सर्विसीस. अँड SSB ओवरऑल पळोवपाक गेल्यार तिनी सर्विसान कॉमनूच क्वॉलिटीज सोदता. लायक लिडरशीप क्वॉलिटी, कितलो कॉन्फिडन्स आसा आणि टीम प्लेयर आसा काय ना. बिकॉज डिफेन्स फोर्सीसान खंयचीच एक्टिविटी इज नॉट अ वन मॅन शो. आपूण बरो असून काय फायदो ना, माझी टीमाक हांव कितलो मोटिवेट करपाक शकता, दोज फॅक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट. तसली टायपाची क्वॉलिटीज तेमी पळयतात. इनिशिएटीव घेता काय ना, डिसिजन मेकिंग आसा काय ना, एज अ टीम प्लेयर. आता आज जो लीडर आसा, आज तू लीडर आसतलो, फाल्यां तू खंयच्या टीमाचो मेंबर आसतलो. सो फक्त लीडर आसून फायदो ना, यू शूड बी अ टीम प्लेयर ऑल्सो. दुसऱ्या टिमा बरोबर तुका करपाकूय येवपा जाय काम. सो दीज आर द बेसिक क्वॉलिटीज. लिस्ट व्हडली आसा पण ओवरऑल दीज आर द मेन क्वॉलिटीज जे पळयतात तुमी सिलेक्ट करतना. तुम्ही एअरफोर्सान आसतना अपार्ट फ्रॉम युअर सर्वीस रिक्रिएशनाकूय भरपूर ते टायम दितात. तुम्ही गाणी गातात, तुमचो ऑर्केस्ट्राय आसा दिसता. हांवें आयकलो तुम्ही पदाय म्हणटात, तर आमकां एक पद म्हणून दाखय. ओके, बेसिकली एअरफोर्साचे कितें पद रिलेटेड. हय, वन सॉंग फॉर द एअरफोर्स. इट्स कॉल्ड जाबाज हम चले. जाबाज हम चले छूने आसमां चले,
अपनी तो बस यही उड़ान है, बड़े शान से चले हैं, छूने आसमां चले, अपनी तो बस यही पहचान है, ये आसमान है मेरा, ये आसमान है मेरा. वा, बरें. म्हाका सांगा, तुम्ही एअरफोर्सान तुमकां खूब मेमरीज दिल्या, आणि जेन्ना तुम्ही एअरफोर्सांतसून रिटायर जाले आणि तुम्ही परत आयली तेन्ना तुमकां कशें दिसलें? युनिफॉर्म घालून तुम्ही रावताली आनी सडनली युनिफॉर्म काडून सिव्हील लायफान तुमची एंट्री जाली. सो हाव वॉज द चेंज? हजबंड सर्विंग आसा, सो युनिफॉर्माच्यान भरपूर दूर वचूं ना, स्वता घालना पण तो घालता, सो सिस्टमाच्या लागींच आसा. पण दुःख भरपूर आसा, नो डाऊट. युनिफॉर्म हँग करप इज अ व्हेरी टफ फेज. आणि कितें आतां आमी एक सेट लायफ पळयला, भरपूर डिसिप्लिन, भरपूर ऑर्गनायज्ड. तातूंतल्यान आतां मातशें सिव्हील लायफ मे बी इट विल बी डिफिकल्ट. इम्पॉसिबल ना, सिव्हिलियनूच आशिल्ले, डिफेन्सान गेले, आतां परत ह्या सायडीन आयले. पण जे व्हॅल्यूज गॅदर केल्या इंडियन एअरफोर्सान रावन ना, डिफेन्स सिस्टमान रावन, आय एम शुअर की ते भरपूर मदत करतले इवन सिव्हील लायफान टू मूव अहेड. तशें हांव पळयता तेका, बिकॉज चड चितल्यार म्हाका वायटूच दिसता, पण ऑप्शन ना. पण तुका दिसता न्ही, यू आर स्टील पार्ट ऑफ द एअरफोर्स? येस, नाव वाईफ ऑफ अ सर्विंग ऑफिसर, सो नो लॉंगर अ ऑफिसर बट वाईफ ऑफ अ सर्विंग ऑफिसर. सो थंयच आसा, जस्ट ऑन अ डिफरंट सायड. देशाची सेवा करप आणि नागरिकांचे रक्षण करप हे काम वायुसेना कशें करता? वायुसेनाचे हांवें जशें सांगलां, भरपूर रोल्स आसा. तो पीस किपींग फोर्सूय आसा, एअरफोर्साचे एक कंपोनंट आसता जो फ्रेंडली कंट्रीसान डिप्लॉयड असता. जर आम्ही नागरिकांचे एंगलान पहिले तर डिझास्टर मॅनेजमेंटान थंय तांकां दिसता एअरफोर्स. आमचे बाकीचे काम भरपूर लोकांक डे टू डे लायफान दिसना, पण डिझास्टर मॅनेजमेंट जशे आमचे हेलिकॉप्टर्स डिप्लॉय जाता, लोकांक खातीर फूड ड्रॉप करता ना, लोकांक रेस्क्यू करपाक तेमी एड करता, हे असले जागे आसा थंय तांकां दिसता. प्लस तिन्ही सर्व्हिसींच्या मदीं एक्सरसाइजीस असता, आमचे सिव्हिल जॉईंट एक्सरसाइजीस असता. फ्रेंडली फोर्सीस जितले आसा, दुसरे कंट्रीसाचे जे एअरफोर्स असतात ते आमच्या कंट्रीन येतात, आमी तांच्या कंट्रीन वतात, ते एक्सरसाइजीस करतात. बेसिकली भरपूर वर्टिकल्सान एअरफोर्स आसा इनवॉल्ड. थोडे हातून पब्लिकाक दिसता, भरपूरशे हातून मेजॉरिटी हातून दिसना, बट काम चालूच असता. बरें. विंग कमांडर रश्मी, म्हाका सांग, गोंयचे अशे खुबशे भुरगे आसा तांकां दिसता आमी एअरफोर्सान जॉईन जावचेशें, हय, तांचे खातीर तुमची मेसेज कितें आसा? पळय, मेसेज भरपूर क्लियर आसा. हो असलो एक्सपिरियन्स आसा जो सगळ्या भुरग्यांनी, म्हणजे फोर्सीस भली एअरफोर्स आसूं, आर्मी आसूं, नेव्ही आसूं, प्रत्येकान प्रयत्न करपा जाय हो एक्सपिरियन्स घेवपाचो. फर्स्ट इज कंट्रीक सर्व करपा मेळटा, आनी सेकंडली हांवें जशें पयलीं सांगलां, एज लिमीट आसा, सो मागीर चिंतून फायदो ना, करपा जाय आशिल्लो. सिलेक्ट जावं ना जावं, टायम इज रनिंग, आनी सिलेक्ट जावं ना जावं दॅट इज डिफरंट. प्रयत्न करू ना म्हणून मनशाक दिसपा जायना. सो प्रयत्न कॉलेज जातकीर ना, बेजीक एज्युकेशन जातकीर प्रयत्न तर करपाकूच जाय. अँड थर्डली कितें आसा, डिफेन्स फोर्सीसान देर इज नो रिजर्वेशन ना. सिलेक्शन तुजे काबिलियतार आसा जर तुज्या भितर ती क्वॉलिटीज तू करपाक शकता. तुजे आनी तुज्या सिलेक्शना मदीं फक्त तूच आसा. तुवें प्रयत्न केलो, तुज्या भितर ती क्वॉलिटीज आसा, तू करपाक शकता. आनी तुवें प्रयत्न करूं ना, तुज्या भितर ती ना क्वॉलिटीज, तू जावपाक शकना. पण दुसरो कोणी मनीस गवर्न करना की तू डिफेन्स सर्विसीस जॉईन जावपाक शकता काय ना. थर्डली गोंयान एटलिस्ट तितले अवेअरनेस ना. आता जितले हांवें नॉर्थान ना बाकीच्या स्टेट्सान पळयलां, भुरग्यांक जशे बाकी इंजिनियरिंगाक ट्राय कर म्हणटात, मेडिसिनाक ट्राय कर म्हणटा ना, IT जॉबाक ट्राय कर म्हणटात, तशेंच पेरेंट्स डिफेन्साकूय ट्राय कर म्हणटा. जावं ना जावं, इट इज पार्ट ऑफ द कल्चर. ते मातशे कमी आसा. तो पेरेंट्स, टिचर्स तेमी मातशे पुश करपा जाय, म्हणजे भुरग्यांक कळपा जाय की हेंय आसा, हाकाय हांव वचपा शकता, तें आसा. एक फॅक्टर जो स्कूल्स बी करपा शकता, तेंचे जे स्टुडंट्स आसा, अल्युमनाय आसा, जेमी फोर्सीस केला जॉईन या फिर थंयच्यान रिटायर जाला, तेंकां मातशे तेमी स्कुलांनी आपोवन मोटिवेशनल टॉक्स बी मातशे करिल्ले, भुरग्यांक मातशे चड अवेअरनेस जातली. ताजेन तांकां कळटलें की बाबा हेंय म्हाजे कडेन ऑप्शन आसा. नाल्यार एज हांवें सांगलें, हांव कॉलेजीन आशिल्लें, स्कुलान आशिल्लें, म्हाका खबरूच नाशिल्लें हांव कशें जॉईन जावपाक शकता. आनी आतां पळोवपाक गेल्यार विथ अग्निवीर वुमेन आनी इवन NDAन चलयांक आतां घेतात. आतां ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आसा, पण इन्फॉर्मेशन ना. सो ते इन्फॉर्मेशन पावोवपाचें काम आमचें, म्हणजे जे एडल्ट्स आसा, जे व्हडले जाल्यात, जे टिचर्स आसा, जे पेरेंट्स आसा आयचे डेट, ते काम आमचें.
भुरगो मागीर ट्राय करतलो काय ना ते ताजेर आसा, पण ताका जर खबरूच ना जाल्यार ताजी चूक न्ही तो ट्राय करपाक पावना. सो वी एज एल्डर्स फर्स्ट ऑफ ऑल आमी एन्श्योर करपाक जाय की आमच्या भुरग्यांक हाच्या बद्दल कळपाक जाय, एक पॉझिटिव्ह एनवायरमेंट आसपाक जाय की करा म्हणून. बरें असलें विंग कमांडर रश्मी प्रभू, तुम्ही मुद्दम आमच्या स्टुडियोन आयली आनी आमच्या आयकुप्यांक बऱ्यो बऱ्यो खबरी सांगल्यो. तुमचे आकाशवाणीचे वतीन देव बरें करूं. धन्यवाद. वीर जवान, आयच्यो वीर जवान विंग कमांडर रश्मी प्रभू. तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार. प्रस्तुती उषा योगराज नाईक. निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आमच्या YouTube चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.